जाहिरात नंबर 2. आपला जो 7 वाजताचा जो सेमिनार असतो. उद्यमदार, गुमास्ता, फूड लायसन्स, जीएसटी, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड या संपूर्ण सरकार सेवा केंद्र 10,000 व्यवसाय ग्रुपवरती जाहिरात करून ग्राहक कसे मिळणार? स्वतः जाहिरात कंटेंट कशी तयार करणार? मोबाईल मधून लोगो, बॅनर, व्हिडिओ एडिटिंग कसा बनवा? मोबाईल मधून वेबसाईट कशी बनवणार? डिजिटल मार्केटिंग कोर्स मटेरियल आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र वाटप. तुम्ही जाहिरात न करता कोणतेही सॉफ्टवेअर जाहिरात करता माहिती सोशल मीडियावरून हे सर्व. आपण आता काय करतोय, आपल्या नावाने ग्राहक सेवा केंद्र वाटप ही माहिती काय करतोय तर ह्या व्हिडिओमध्ये घेत आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण काय करतो, तुम्हाला हा अशा प्रकारचा फ्री लोगो देतो. हा फ्री लोगो हा माझ्याकडून काय करायचा, घ्यायचा 24 आवर सर्व्हिसचा. त्याच्यानंतर तुम्हाला आपण काय करतो, पहिल्यांदा 23 सर्व्हिस ज्याच्यामध्ये उद्यम आधार, संपूर्ण महाराष्ट्रभर सेवा, काय लागतं, त्याच्यानंतर इथे तुमचा नंबर टाकायचा. इथे तुमच्या कंपनीचं नाव, कंपनी नसेल तरी समजा तुमचं नाव संचिता आहे तर संचिता एंटरप्राइजेस. तुमच्या मुलाचं नाव प्रणव आहे तर प्रणव सोशल सर्व्हिस असे टाकायचं आहे. आणि इथं लोगो काय करायचं ते मी दिलेलं टाकायचं आहे. ठीक आहे. संपूर्ण महाराष्ट्र उद्यम हे फक्त स्टेटस ठेवायचे तुम्हाला. ओके. उद्यम आधार त्याच्यामध्ये मराठीमध्ये दिलेले गुमास्ता, गुमास्तासाठी कोणते डॉक्युमेंट लागतात, फूड लायसन्स साठी कोणते डॉक्युमेंट लागतात, जीएसटी साठी कोणते लागतात, आयुष्यमान भारत कार्ड साठी कोणते लागतात, ई श्रम कार्ड साठी कुठले लागतात, आबा हेल्थ कार्ड साठी कुठे लागतात, डिजिटल 7/12, पीक विमा, फार्मर आयडी, किसान ओळखपत्र ज्याला म्हणतो ते, प्रधानमंत्री मानधन योजना, यूडीआयडी अपंगत्व दाखला, आधार कार्ड, त्याच्यानंतर मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना, बांधकाम कामगार योजना आणि पीएफ काढणे, ज्येष्ठ नागरिक दाखला, उत्पन्न दाखला, गॅजेट, पोलीस व्हेरिफिकेशन, पासपोर्ट, रेशन कार्ड या अशा प्रकारच्या तुम्ही काय करू शकता, सर्व्हिसचे पहिल्यांदा काय करता, स्टेटस ठेवता. स्टेटस ठेवल्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला स्टेटसला पाठवलेले आहेत. सर्वात पहिल्यांदा कसं असतं की अर्धवट नॉलेज घातक असतं, म्हणून मी तुम्हाला काय केलेलं आहे, सर्वात पहिल्यांदा काय केलेलं आहे, तुम्हाला मी ए बुक दिलेला आहे. ई बुक तुमच्याकडे नसेल मागवून घ्यायचा, एका दिवसाचा अभ्यास आहे. शौर्य डिजिटल इथं नाव आहे, ई बुक आहे. पीक विमा म्हणजे काय, इथे तुम्हाला ऑलरेडी दिले. डिजिटल 7/12 म्हणजे काय, कुणासाठी लागतो, बांधकाम कामगार योजना आहे ते कुणासाठी लागतं, प्रधानमंत्री कुणासाठी लागतं, एम्प्लॉई कार्ड म्हणून कुणासाठी लागतं, ई श्रम कार्ड कुणासाठी लागतं, अपंगत्व ओळखपत्र कुणासाठी लागतं, आयुष्यमान भारत कार्ड म्हणजे फायदे काय, प्रधानमंत्री जनकल्याण बांधकाम ज्या योजना आहेत कामगार योजना त्या काय आहेत, उद्यम आधार कशासाठी लागतं, काय फायदे आहेत, उद्यम नोंदणीचे पूर्वीचे उद्योग आधार नाव होतं, गुमास्ता असेल, त्याच्यानंतर नवीन पीव्हीसी मतदान ओळखपत्र असेल, मतदानानंतर लग्नानंतर नावात बदल असेल, फोटो असेल, त्याच्यानंतर जन्मतारीख असेल, ट्रान्सफर असेल, पॅन कार्ड असेल किंवा मायनर पॅन कार्ड असू द्या किंवा पॅन कार्ड नंतर लग्नामध्ये नावामध्ये असू द्या, कृषी पॅन कार्ड असू द्या किंवा बचत पॅन कार्ड असू द्या किंवा ह्याच्यामध्ये तुम्ही कंपन्यांशी पॅन कार्ड, ट्रस्ट असेल, त्याच्यानंतर पीएफ असेल, केवायसी ट्रान्सफर असेल, पोलीस व्हेरिफिकेशन, कॅरेक्टर सर्टिफिकेट असू द्या, फूड लायसन्स असू द्या, त्याच्यानंतर जे फूड लायसन्सचे वेगवेगळे त्याचे प्रकार काय आहेत, उत्पन्न दाखला कोणता कोणता आहे, या संपूर्ण ज्या इन्फॉर्मेशन आहेत त्या तुम्हाला काय होतात या ई बुक मध्ये दिलेल्या असतात. या ई बुकला काय होतं, तुम्हाला फक्त एका दिवसामध्ये काय होतंय वाचायचं आहे फक्त एक कुठला, कारण का कसं असतं अर्धवट नॉलेज तुम्हाला माहिती पाहिजे ना, कुठल्या सर्व्हिस नक्की काय आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे, त्याच्यासाठी हा ई बुक दिले. पहिल्यांदा काय केलं, बॅनर दिले, त्याच्यानंतर कुठलेही डॉक्युमेंट कशासाठी लागतात आपण ते बघूया. म्हणजे काय तुम्हाला दिलेलं आहे, बॅनर दिलेलं आहे, आता कुठले डॉक्युमेंट कुठे लागतात ते ऑलरेडी त्याच्यामध्ये बॅनरमध्ये दिलेले आहेत. आता तुम्हाला जाहिरात करण्यासाठी कंटेंट बघा. पहिल्या दिवशी काय करायचं, उद्यम आधार, गुमास्ता, फूड लायसन्स, जीएसटी काय करायचं, कॉपी करायचं, नंबर तुमचा टाकायचा. पहिल्यांदा ह्याला कस्टमर किती येत आहेत ते बघायचं. दुसऱ्यांदा महिलांसाठी किती योजना आहेत, आयुष्यमान कार्ड, ई श्रम कार्ड, आभा कार्ड दुसऱ्या दिवशी टाकायचे. तिसऱ्या दिवशी काय करायचे, शेतकऱ्यांसाठी ते डिजिटल पीक विमा, फार्मर आयडी, प्रधानमंत्री यूडीआयडी हे सर्व सेम राहतं, फक्त जे पैसे आहेत ना ते फक्त तुमचे चेंज राहणार. म्हणून लक्षात ठेवा. आता घरपोच आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना. पुढचे कामगार वर्ग घरपोच यांच्यामध्ये बांधकाम, पीएफ, एम्प्लॉय, ज्येष्ठ नागरिक, उत्पन्न दाखला. सरकारी दाखल्यामध्ये गॅजेट, पोलीस व्हेरिफिकेशन, पासपोर्ट, रेशन कार्ड. हे फक्त काय करायचे, तुम्हाला ह्या ऍडव्हर्टाईज करायचे, कस्टमर करायचे. डेव्हलपिंगला ऑलरेडी तुम्हाला महिला दिलेली, कोणती लॅपटॉप कॉम्प्युटरची गरज नाही.
नॉर्मल 100-150 रुपयाचे फक्त काय करायचे, तुम्हाला काय करायचे, त्या महिलांना द्यायचेत आणि संपूर्ण सर्व्हिस ह्या तुम्ही काय करायचे, सेल करायला घ्यायच्यात. व्हॉट्सअपला अशा प्रकारचं तुमच्या याला ठेवायचं आणि व्हॉट्सअपला ठेवल्यानंतर तुम्ही काय करायचं, अशा प्रकारचा स्टेटस तुमच्या व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्रामला ह्या संपूर्ण याच्यावरती काय करायचं, ठेवायचा. अशा प्रकारचा स्टेटस तुमची लोक काय करतात, बघतात आणि मग लगेच तुमच्याकडून काय करतात, घेतात. तुम्हाला कोणतीही वस्तू काय आहे बनवायची नाहीये, संपूर्ण डेव्हलपिंग दिलेलं असतं. धन्यवाद.